फायनल. हे झालं गोकुळ. आता सावध बसा पोरांनो पटकान. आणि माझ्या बोटाकडे पाहिजे, बोटाकडं फास्ट आकडे फिरतील बरं का. आता तो फक्त आकडा ओळखायचा. सुरू. सावध आहे तुम्ही, पहा बरं का. आकडा उकन बरं का. गेला बोट निघून हा काय का तू. हा ऐका आता पटकन ओळखा. 0. आता 16. आता 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 इथून पुढं 0 नाही, 0 नाही म्हणायचं का. परत ही सही झाली ना. झाले ना. आता तुम्ही करायचं पटकन. हा सावध बरं का. मी म्हणाल तसं करायचं पण तोंड ना आकडा तुम्ही म्हणायचा. मी म्हणलो का फिरवा गोल, तुम्ही म्हणायचं 0. हा सावध. फिरवा गोल. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडामध्ये, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करामोकळा खालून, दाबावरून, दे 0 ठेवून. झाले ना. आणि दे उत्तर. आता आता दे उत्तर पटकन. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता. 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. मग काही माणसं आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत, आणि काहींना गाठत नाही. आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. कुणी वंदा कोणी निंदा. फायनल. मग पहिल्यांदा लवकर उठते ती आजी. गोकुळ कोणतं हे. मग आता ह्या गोकुळात 3 स्त्रिया होत्या. ऐका कोणत्या कोणत्या होत्या ऐका. एक होती लेक, एक होती सून, आणि एक होती सासू. याच्यात ते बाहेरचं नाही. आता याच्यात सापडायचं आपल्याला. गोकुळ हे. एक होती लेक. आता पोरगी नवऱ्याच्या घरी आहे, बापाच्या घरी आहे, तर तिला कुठं जायची गरज, कोणाला विचारायची गरज नाही. तिला आईला विचारायची गरज नाही. ती म्हणते कीर्तने चालले मी. ती आई म्हणते थांब थांब म्हणेपर्यंत ती पोचली. ती कोण आहे. लेक. नवऱ्याच्या घरी गेली, ती कोण झाली. सून. भांडे घासून ठेवले, कालवण शिजून ठेवलं, भाकरी करून ठेवल्या, थापून ठेवल्या. आता कोणी आणि जेव्हा मला जायचंय कीर्तनाला. आंघोळ बिंगोळ केली, भांग बिंग पाडला, कुंकू बिंकू लावलं, कीर्तनाला निघली. आणि ती आली. कुठं का चालले कीर्तनाला. होय माग मिटलं काम. सुनेला स्वतंत्र आहे का पारतंत्र्य आहे. करेक्ट. आणि तिसरी जी होती तिला वाटलं कीर्तनाला निघाली, उचलली शेणाची पाटी, टाकली उकड्यात, आली तिला लहर, बसली पाठीवर. तिला कोण विचारणार. आता इथं 3 जणी झाल्या. एक लेक, एक सून, एक सासू. झाल्या ना. मग याच्यात सापडायच्या त्या 3. आता लेक, सून आणि सासू याच्यात सापडायच्या. एक आहे स्वातंत्र्य, एक आहे पारतंत्र्य, आणि एक स्वातंत्र्य अधिक पारतंत्र्य. नवऱ्याच्या घरी पारतंत्र्य, बापाच्या घरी स्वातंत्र्य, सासूला पूर्ण स्वातंत्र्य, सुनाला पूर्ण पारतंत्र्य, मुलीला स्वातंत्र्य पारतंत्र्य, सुनाला पारतंत्र्य, सासूला स्वातंत्र्य. आता ह्या सापडायच्या याच्यात आपल्याला 3 जणी. लेख. पूर्वी असा नियम होता पुरुष मंडळी. पोराचं जर लग्न करायचं असेल तर पोरानं फक्त पोरगी पाहून यायचं, आणि हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं, मधी डोकं घालायचं नाही. आता तसं नाही आहे ते. आता पोरानं टोटल फायनल करायचं, बापानं डोकं घालायचं नाही. आता बापानं फक्त तुरा काढायचा. कारण पूर्वी फक्त पुरुषच फेटे बांधायचे. बावळ्याचा बाजार झालाय, बाया फेटे बांधतात. मग आम्हाला घ्या नऊवार. येड्याची पाटील की नाही तर काय बी आपले. बर बा येड्याचा बाजार. तुम्ही फेटे घातले काय, बरमुडा घातले काय, तुम्ही गडी होणार आहे का. मग देव बावळाट होता का आम्हाला गडी केलं त्यानं. येड्याचा बाजार नाही खरं म्हणा. बघतो बायाने फेटे बांधले. मग आम्हाला 6 9 घ्या. धोत्रावाल्याला घ्या 9 वार, जीन पॅन्टवाल्याला घ्यायला 6 वार. हिंडतो आम्ही गावात. काही करीत बसायचं त्याला जग सुधारलं म्हणायचं. चांगले लोक. पूर्वी तो गोल गुलाबजांबू होता, गोल टपाटप खायचे लोक. ती आचारी नवीन अवलाद आली कुणीकडून, गुलाबजांबूच लांबावलं. काय त्याच्या बापाचं गेलं तर कोण माहिती. काय त्याच्या बापाचं काय गेलं तर खात होते ना म्हातारे टपाटपा. आता जात नसणारे म्हातारे पटापट गुलाबजाम. ही अवलाद कुठून पैदा झाली, लांबावला त्यानं गुलाब. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत, मेलं म्हातारे. म्हणजे सुईचं करायचंच नाही. कसे म्हातारे गुलाबजांबू खात होते, लांबला. आता गुलाबजामुन बुंदी सेपरेट शोभती का एकत्र. सेपरेट सेपरेट शोभती. बुंदीची चव वेगळी, गुलाबजामुची चव. बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामू पाक ते मटेरियल त्यांचं वेगळं आहे. एकाला डाळीचं पीठ आहे, एकाला मैदा आहे. ती आचारी अवलाद कुठून पैदा झाली, दोन्ही एकत्र केले.
राजा राणी काय त्याच्या बापाचं गेलं तर केले राजा राणी याडपट नाही राजा एवढा राजा एवढीच राणी राजाला कळलं सुद्धा नाही आपल्या राणी का वाची टाकली पार येण्याचा बाजार झाला महाराज आणि पार पुऱ्या बावळेपणा याला म्हणायचं जग सुधारलं अहो किती अजून लोक तोंडानच खात्या खायची जागा बदला काय सुधारले किती सुधरा ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही अहो मुलीचा बाप लग्नाला जेवण घालतो तो मासटला म्हणून घालत नाही अन्नदान म्हणून घालतोय त्याचा शब्द काय तो म्हणतो बा लग्न थोडं उशिरा झालं तरी चालेल पण 4 माणसं माझ्या दारात या जेवणाऱ्यांनी क्वालिटीच तुल्या नाही चांगले मांडी घालून जेवत होते कोणाच्या डोक्यात किडा आला उभ्यानं जेवा आणि ते वराड नाला एक ताटली हातात घेतं भात कान फाडून भात एकाला भातच सापडलं ना ती ताटलीच घेऊन घरी गेला मरू दे मला ताटली तर एकाला भात सापडलं तर वरण सापडलं ना तेवढं त्याकडनं धक्का लावला तो भातही सांडला ते पिसाळलं म्हणला उडत गेलं लग्न गेला घरी नेऊन काही नवीनच करायचं अहो पूर्वी आपण लहान होतो तेव्हा खेड्यात लग्न व्हायचे मला तेव्हा जेवायला लायची लापशी आणि तेव्हा काय टोकऱ्या बिकऱ्या नव्हत्या पोते फाडा खरे पंगत आणि प्रत्येकाच्या दारापुढे हंडाभर पाणी कुणी या अहो जुनी माणसं गरीब होती पण संस्कृतीनं श्रीमंत होती कुणी या हंडाभर पाणी त्याच्यावर झाकण तांब्या ठेवेल आणि जेवण संध्याकाळी राहायचं तेव्हा लाईट नाही पातेल्यात राखेल त्याबा हान किती बी यवाडी लापशीत पण यवाडी आता कुटीचं लग्न पापड तळून खात्यात का भाजून एवढी तर अक्कल असावं का नाही तळेल पापडाला चकना म्हणतात आणि तो फक्त मटणा संगच खातात आता हे यांना सांगन कोण कशातही पैसे घालायचे आता एक फाजील पद्धत आली आपल्याकडे लग्नात फाजील प्युअर फाजीलपणा पैशाचा नाश लग्न लागायच्या टायमाला तो नवरदेव मधून येणार ते गेटच केलं त्या मंडपावाल्याने तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा ते हायवेला मिळत होतो तो आता 100ला झाला नाही तो 35लाच होता पहिला आणि त्याच्या मागं ते 2-4 सांड खांब्यासाठी लटकेल त्या नवरी मागं 2-4 याड पटपुरी इतकी मेकअप इथल्या फटीत चमकी आता तो भांगाल नाही पॉप भांगा येते पुरी तुम्हाला पॉप भांगा साईमध्ये खड्डा पुढे झटका म्हणजे इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मध्ये डोंगळा आता तो पॉप गेलाय आता एक नवीन भांगा आलाय पूर्ण देवयानी भांग कसं आहे माहिती सांगतो तुम्हाला ही जी ही बाजू आहे ना पुढची ही दडपून घ्यायची आणि एक बाजू मोकळी ठेवायची आणि एक बटेन अशी तोंडात गेली पाहिजे बोलताना त्याला म्हणायचं देवयानी आणि आता एक नवीन आलाय तुम्ही चला हवा येऊ द्या पाहिलं का हां मग त्या चला हवा येऊ द्यामध्ये तो भांग्या आता आपल्याकडे नाही आला अजून शहरात आलाय तो एकच बाजू बांधायची इकूनच बांधायची हे मोकळं ठेवायचं ती चालताना अशी चालती पोर अहो एक वर्ग कॅनलच्या कडेला होतो पुरीनं असं गेलं ते पडलं कॅनलमध्ये त्याला वाटलं खुणावलं का काय गेलं वाहून ती आणि त्याच्यापुढे तो बँडवाला बहरा फूल बरसा मेरा महबूब आया मेरा महबूब आया लॉन्स मध्ये एकदम शांतता जसं प्रेत पेटवायचं आहे आता आणि लोक आता तांदूळ सुटते नाही पुढेच फेकून आणतात लोक वाईटा गेल अहो लफड्याचं लग्न कायम पाहतात आणि काय त्याच्यात ते मग त्याच्या पुढे तो बँडवाला बाहेर फूल बरसा मेरा महबूब आया मेरा महबूब आया तो महबूब चालू तर कसं माहिती का त्याच्या पुढे फुलं टाकेत अरे बाटलीची बुच टाका एवढे रे ते मरणाचं क्वार्टर रुपयात त्याला का आला फुलं एक होती लेख इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची नाही एक होती लेख एक होती सून आणि एक होती सासू लेख कोण सून कोण आणि सासू कोण सांगतो ऐका
लेक आहे उपासना, सून आहे कर्म, आणि सासू आहे ज्ञान. कर्म करावंच लागेल, उपासना केलीच पाहिजे, ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी जी गवळण आहे ती गवळण सकाळी उठली ज्ञानी अवस्थेतली आणि तिनं पाहिलं घरात काय दिसलं. पाहती गवळणी, 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 पाहती धावती बालती दुधाने